परिसरामध्ये समर्पण हॉस्पिटलच्या पुढे रोडवर जो मृतक आणि यातील आरोपी यांच्यासोबत शाब्दिक वादविवाद झाला होता आणि शाब्दिक वादविवादाचं रूपांतर मारापिटीमध्ये झालेलं होतं। तिथे रोड बनत होते, तिथेच एक बल्ली उचलली आणि ती डोक्यामध्ये मारलेली होती आणि त्याला जे जखमी झालेला होता त्याला उपचारासाठी मी हॉस्पिटल येथे ॲडमिट केलेलं होतं। पुढं मेडिकल हॉस्पिटलला ट्रामा सेंटर येथे दाखल करण्यात आलेलं होतं। तिथे त्याचं ऑपरेशन करण्यात आलेलं होतं, परंतु ऑपरेशन केल्यानंतर त्याची बॉडी रिस्पॉन्स देत नसल्यामुळे तो मृत घोषित केलेला आहे। यामध्ये ऑलरेडी पहिलेच आपण 307चा गुन्हा दाखल केलेला होता। आता 302चं कलम वाढवण्यात आलेला आहे। एक आरोपी अटक असून तो पोलीस कोठडीमध्ये आहे, दुसरा आरोपी आहे तो फ्रॅक्चर असल्यामुळे ॲडमिट आहे आणि तिसऱ्या आरोपीचा आम्ही शोध घेत आहोत आणि त्यांना पण लवकरच आम्ही अटक करू। याच्यामध्ये कारण अद्यापर्यंत समोर आलेलं नाही, परंतु वेळेवर उद्भवलेला झगडा आणि त्या झगड्यामधून एक दुसऱ्यात झालेली मारापिटी एवढंच कारण समोर येत आहे। असे काही दुसरे काही जुने पुराणे वाद होते असं पण नाही आहे आणि वेळेवर उद्भवलेला हा झगडा होता आणि त्या झगड्यामधून मारापिटी झालेली होती। मृतक हा ट्रकची बॉडी बनवण्याचं काम करत होता, ॲज अ मेकॅनिक म्हणून काम करत होता खसाडा मसाडा येथे आणि मृतक आणि आरोपी हे एकाच परिसरातील आहे।